विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज अजून काही वर्ष जगले असते तर म्हणजे ही कल्पनाच प्रचंड सुखावणारी आहे। छत्रपतींच्या पायावर आपलं आयुष्य वाहण्यासाठी एक सबंध पिढी तयार होती। पण छत्रपतींना आपलंही आयुष्य लागावं अशी जर कोणी मनापासून प्रार्थना केली असती आणि ती जर दैव कृपेनं फळाला आली असती तर फार फार बरं झालं असतं। म्हणजे 1630 ते 1680 अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य, पण या 50 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी उभ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर अखंड भारताचा इतिहास बदलला। ह्याच आपल्या थोरल्या स्वामींना फार नाही अजून 10 वर्षांचं आयुष्य लाभतं तर। नमस्कार, मी सौरभ नाईक आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन प्रस्तुत काय म्हणता, पॉवर्ड बाय स्माइल प्लीज मीडिया। अंदाज बांधण्यासाठी आपल्याला महाराजांच्या मृत्यूसमयीची परिस्थिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे। म्हणजे मराठेशाहीला निर्णायक लढाई शेवटी मुघल सत्तेशीच द्यायची आहे याची अगदी पुरेपूर कल्पना महाराजांना होती आणि त्यासाठी त्यांच्याकडे प्लॅनही रेडी होता। म्हणजे 1660 ते 1664 या कालखंडात महाराज या निर्णयावर आले असावेत आणि तेव्हापासून त्यांनी या अंतिम लढाईचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती असा एक अंदाज बांधता येऊ शकतो। म्हणजे त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 30 वर्ष। म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या जवळपास 20 वर्ष आधीपासून त्यांनी या निर्णायक लढाईची तयारी सुरू केली होती। आता औरंगजेबाने स्वतः याची तयारी 1669 पासून सुरू केली आणि तो स्वतः दक्षिणेत उतरत असल्याची पक्की बातमी 1680च्या जानेवारीमध्ये महाराजांना मिळाली। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा जवळपास 1.5 लाखांच्या आसपास सेना सरहदीवर उभ्या होत्या। महाराजांचं निधन झालं त्याच पंधरवड्यात सीमेवर आक्रमण सुरू झालं। बरं, समोर होता कोण? तर फोडाफोड आणि कपट नीतीचा तज्ञ आणि युद्धशास्त्रात निपुण असा औरंगजेब। असं म्हणतात, औरंगजेबानं जेवढं महाराजांना ओळखलं तेवढं कुणीच ओळखलं नाही। आणि आता एवढा बलाढ्य औरंगजेब समोर असून सुद्धा तो काहीच करू शकला नाही। आपली 3 लाखांची फौज घेऊन 27 वर्ष तो स्वराज्यात झुंजतच राहिला आणि अखेर इथेच त्याचा अस्त झाला। महाराजांच्या पश्चात जर औरंगजेबाची ही हालत, तर विचार करा महाराजांचं प्लॅनिंग कोणत्या लेवलचं असेल। आणि जर का महाराज हे प्लॅनिंग अप्लाय करायला स्वतः जिवंत असते आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा पुत्र संभाजी महाराज असते तर मग औरंगजेबाची काही खैर नव्हती। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदायला 27 वर्ष वाट पाहावी लागली नसती। या पितापुत्रांनी मिळून तेव्हाच औरंगजेबाचा खात्मा केला असता। औरंगजेबानंतर जे मुघल साम्राज्य अगदी आत्ताच्या 1857 पर्यंत टिकलं ते टिकलंच नसतं। या शेवटच्या निर्णायक लढाईत महाराजांनी विजय प्राप्त करून आणि औरंगजेबाचा खात्मा करून मुघल सल्तनतीची पाळंमुळं उखडून टाकायला सुरुवात केली असती आणि दिल्लीला झुकायला लावलं असतं। मराठेशाहीचे अटकेपार झेंडे 17व्या शतकातच रोवले गेले असते आणि उभा हिंदुस्थानच नव्हे तर औरंगजेबाचं पारिपत्य करून त्याच्या इराण, इराक आणि तुर्कीमध्ये बसलेल्या पातशाह्यांना देखील त्यांनी आव्हान देऊन मराठा साम्राज्याचा अतिप्रचंड विस्तार केला असता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ना दगाफटक्यानं मुघलांच्या कैदेत जाते ना त्यांची क्रूर हत्या होती। मराठी माणसाच्या हृदयावर भळभळणारी ही जखम महाराजांनी होऊच दिली नसती। महाराजांच्या घरात गृहकलह झाला नसता। छत्रपतींचा परिवार मुघलांच्या कैदेत नसता। सिंहासनावरून जे वाद होऊन मराठेशाहीचे जे 2 भाग झाले ते झाले नसते। पानिपतची लढाई झालीच नसती। आपल्या लाखभर माणसांचं बलिदानच नसतं झालं। शाहू महाराज, बाजीराव पेशवे अशा येणाऱ्या अनेक पिढ्या महाराजांच्या तालमीत तयार झाल्या असत्या आणि परिणामी आजच्या हिंदुस्थानाची व्याप्ती ह्याहून मोठी असते। झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आपण छत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रतिमा पाहिली असेल। त्या प्रतिमेमध्ये एक इंग्रज वकील महाराजांना मुजरा करताना दिसतोय। महाराज जर अजून काही वर्ष जिवंत असते तर कदाचित हे चित्र असंच पुढेही राहिलं असतं। म्हणजे इंग्रज, पोर्तुगीज, डच फक्त व्यापारीच राहिले असते। ब्रिटिशांची डोळे वर करून बघण्याची हिंमत झाली नसती। भारत पारतंत्र्यात गेलाच नसता। पण या झाल्या सगळ्या जर तरच्या गोष्टी। आमच्या अभ्यासानुसार आणि विचारक क्षमतेनुसार आम्हाला असं वाटतं। काय म्हणता, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन।